नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. नाणार रिफायनरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणणारच, निलेश राणे यांचं वक्तव्य. माणगावात कोरोनाचा दुसरा बळी आणि ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी, फक्त नि फक्त जनता जनार्दन. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेनंच विरोध केला. मात्र शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी त्या भागात जमीन घोटाळे केलेत. एकीकडे रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने जमिनी देखील घेऊन ठेवायच्या, ही शिवसेनेची स्टाईलच आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आणणार हे नक्की आहे, असं मत भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलंय. ज्या अर्थाने लोक जमिनी हडपत चालले, शेतकऱ्यांना धमकी देऊन त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जे काही ॲग्रीमेंट करत चालले, उद्या जमीन शेतकऱ्याच्या नावावर राहणार नाही, सगळे गुप्ता शुक्लाच्या नावावर असल्यावर सरकारला अडचण कोण? मग सरकारला अडचणच काय नाही. 8,000 एकरची संमतीपत्र ऑलरेडी आलेले आहेत आणि मगाशी मॅडमनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये शिवसैनिक आहेत. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे. मान्य कोणाला नाही आहे? आमदार, खासदार आणि मंत्री. कोण मंत्री? हे आमचे उदय सामंत, बरोबर आहे ना. अनिल परब तर दिसत नाही म्हणून मी त्यांच्यावर काय बोलत नाही. आता मग त्यांचा तोंडी विरोध आहे, पण जसं मी सांगितलं त्यांनी माझा हा आरोप खोडून दाखवावा की मंत्रालयामध्ये मीटिंग घेताय का नाही नाणार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग झाल्या का नाही. आता उच्चस्तरीय मीटिंग चालू आहे, पण ह्यांना आता काय लगेच लोकांसमोर गेलं तर लोक चपल्यानी मारतात. कारण का त्यांनी तर आपलं म्हणणं मांडलंच आहे की मुख्यमंत्र्यांना खासदार भेटू देत नाही, स्थानिक खासदार, हे त्यांनी म्हणणं मांडलेलंच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कसा तरी करून शिवसेनेला हा प्रकल्प आणायचाच आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न पॉवर ऑफ अटर्नी देऊन आपल्याच पदाधिकाऱ्यांना मध्ये टाकून ब्रोकरच आपले ब्रोकर परप्रांतीयांना देणार. कारण का परप्रांतीयांकडे पैसे आहेत, ते आता प्रकल्प आला की ते पैसे टाकतात. असेच ते घुसले आणि उद्या विरोधच कोणाचा नाही असं दाखवून शिवसेना बोलणार बघा आता जमिनीवर विरोधच नाही कोणाचा, असा तो प्रकल्प आणणार शिवसेना. शिवसेनाच प्रकल्प आणणार बघा तुम्ही. कारण का ती प्लॅनिंगच तशी आहे. चारी बाजूनी जो काय संमती दाखवायची की आता सगळ्यांची संमती आहे, मग प्रकल्प का नको. आणि तसा शिवसेना मुख्यमंत्री हे जे आहेत ते आणणार, प्रकल्प आणणार. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. माणगावात कोरोनाचा दुसरा बळी गेलाय. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या वयोवृद्धाचं निधन झालं. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सद्यस्थितीत 1099 रुग्णांवर उपचार सुरू असून माणगाव खोऱ्यात आणखीन एक कोरोनाचा बळी गेलाय. त्यामुळे कोरोनानं मृत पावलेल्यांची संख्या 2 वर पोहोचली आहे. माणगाव ढोलकरवाडी येथील वयोवृद्धावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गाव करील ते राव काय करील या उक्तीचा प्रत्यय सध्या कणकवली देतोय. कणकवली शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या रोखून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी समस्त कणकवलीवासियांनी स्वयंस्फूर्तीनं 8 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतलाय आणि सलग 4 दिवस अगदी कडकडीत बंद पाळलाय. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण यांनी.
कणकवली शहरातील आज बुधवार चौथ्या दिवशी बघितला आपण तर चौथ्या दिवशी सुद्धा एक कडकडीत कर्फ्यू जो आहे तो जनतेने स्वेच्छेने पाळलेला दिसून येतोय. आपण बघू शकतो की कणकवली पटवर्धन चौकातून ही मुख्य बाजारपेठ जी आहे ती मुख्य बाजारपेठ बघतो आपण. एक तुरळक माणसांची गर्दी फक्त जी काय असेल ती दिसते. अगदी हाताच्या बोटावरती जाणारी माणसं दिसतात, परंतु प्रत्येक दुकान जे आहे ते आपणास बंद दिसतंय. हॉटेल असू देत म्हणा, एखादं जनरल स्टोर्स असू देत म्हणा, भुशारी दुकान, ग्रोसरी मालाचं दुकान असू देत म्हणा, पान स्टॉल असू देत म्हणा, किंवा आणखीन कुठलीही कपड्या लत्याची दुकानं असतील, भांड्याची दुकानं, ही सगळी दुकानं आपण बघतोय सध्या तर बंद अवस्थेमध्ये आहे. आपण आता आहोत पटवर्धन चौकामध्ये. पटवर्धन चौकाच्या आपण सभोवताली बघितलं तर हा सर्व्हिस रोड जो आहे तिथून आपल्याला दिसतंय की सगळीकडे शुकशुकाट दिसतोय. त्यानंतर मुख्य चौकामध्ये आपण बघितलं तर नॅशनल हायवेवरून फक्त ये जा करणारी माणसं जी काय असतील किंवा वाहनं जी काय असतील ती दिसत आहेत. त्यावेळी आपण बघतोय की आचरा रस्ता जो आहे, आचरा रस्त्याला सुद्धा अगदी काकडे टी हाऊस म्हणा आहेत, ही सर्वच्या सर्व दुकानं आपणास बंद दिसत आहेत. पटवर्धन चौकामध्ये आपण बघितलं तर वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मात्र जो आहे तो ठेवलेला आपल्याला दिसून येतोय. त्यासोबत आपण बघतोय की कणकवलीच्या पटवर्धन चौकामध्येच इथं ब्रिज खाली आपण बघतोय की जिथं आपण सर्व्हिस रोडच्या उजव्या हाताला बघितलं तर भाजी मंडई जी होती ती सजवण्यात आली होती. भाजी मंडईसाठी ही खरं म्हणजे जागा दिली असते, परंतु बघतो आपण की भाजीपाले विक्रेते सुद्धा या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आपल्याला दिसून येत आहेत. एकंदरीत बघितलं आपण तर कणकवली वासियांनी एक स्वेच्छेने एक निर्धार पाळलेला आहे की स्वेच्छेने जनता कर्फ्यू पाळू आणि कोरोनाची साखळी तोडू, अशाच प्रकारचा एक वज्र निर्धार जो आहे तो कणकवलीकरांनी या जनता कर्फ्यूच्या माध्यमातून प्रत्यक्षात अंमलात आणलेला दिसून येत आहे. कणकवली शहरात मागील 4 दिवस कणकवलीकरांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद लाभतोय. शहरातील गजबजलेल्या पोस्ट ऑफिसमध्येही तुरळक गर्दी दिसून येत होती. जनता कर्फ्यूच्या आजच्या चौथ्या दिवशी आपण बघतोय की कणकवली शहरातील जे पोस्ट ऑफिस आहे ह्या पोस्ट ऑफिसमध्ये अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा प्रकारची जी काय पोस्ट ऑफिसचे जे काही ग्राहक असतील म्हणा, खातेदार असतील ते आपल्याला दिसतं. अन्यथा आपण बघितलं तर दर दिवशी इथं पोस्ट ऑफिस ओसंडून अक्षरशः ग्राहकांनी भरलेलं असतं. रस्त्यावर अक्षरशः पोस्ट ऑफिसमधली रांग जी काय असते ती आलेली असते, परंतु आता आपण बघतोय की पोस्टामध्ये कर्मचारी जास्त आणि ग्राहक कमी अशा प्रकारची अवस्था आहे. त्यासोबत बघतोय की कणकवली शहरामध्ये मेडिसिन शॉपी ज्या असतील अत्यावश्यक गरज म्हणून जे काही रुग्ण असतील त्यांच्यासाठी मेडिसिन शॉपी जे काय आहेत त्या फक्त अर्ध शटर उघडून त्यांची सेवा देताना दिसत आहेत. मात्र एकंदरीत बघितलं आपण तर याच पद्धतीनं कणकवली शहरामध्ये बँका ज्या असतील म्हणा किंवा पतसंस्था असतील म्हणा किंवा शासकीय कार्यालयांची सुद्धा ही अशाच प्रकारची अवस्था आहे. कर्मचारी आहेत परंतु अभ्यागत किंवा ग्राहक नाही आहेत. कणकवली शहरातील बँकांमध्येही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक दिसून येत होते. ग्राहकांची खचाखच गर्दी असणाऱ्या बँकांमध्येही तसा शुकशुकाटच दिसत होता. कणकवली शहरात चौथ्या दिवशी जनता कर्फ्यू दरम्यान असलेल्या शासकीय आस्थापना किंवा बँका यांची नेमकी सध्याची अवस्था काय आहे हे बघण्यासाठी आपण कणकवली शहरातील बँक असणारी मुख्य बँक असणारी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया याच्या सोबत आपण आहोत. स्टेट बँकेबाहेर आपण तो बघतोय की स्टेट बँकेबाहेर बघितलं आपण तर इतर वेळी बघितलं तर अक्षरशः इथं ह्या पोर्चमधून अक्षरशः ही गर्दी ओसंडून वाहत असते, परंतु आत्ता आपण बघतोय की बँकेमध्ये चिटपाखरू सुद्धा नाही आहे. ग्राहक जे काय असतील ते सुद्धा नाही आहेत. एरवी हा दरवाजा आपल्याला दिसतोय तो बंद असतो, ग्राहकांना 4-4 किंवा 7-8 जणांच्या लॉटमधून आतमध्ये बाहेर सोडलं जातं, परंतु आत्ताच्या वेळेला आपण बघतोय की दरवाजा पूर्ण उघडा आहे. पोर्चमध्ये लॉनमध्ये सुद्धा आपण बघितलं तिथं गँगमध्ये सुद्धा बँकेच्या आवारामध्ये तर अजिबात ग्राहक नाही आहेत. अगदी हाताच्या बोटावरती मोजतील अशाच प्रकारचे ग्राहक सध्या कणकवली शहरातील बँकांमध्ये सुद्धा येताना दिसतात. स्टेट बँकेमधील अत्यंत हाताच्या बोटावरती मोजणारी अशी काही गर्दी आपणास दिसते किंवा ग्राहक दिसतात, त्याच्यावरूनच आपणास अंदाज येऊ शकतोय की कणकवली शहरातील अन्य बँकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची अवस्था आहे. एकंदरीतच आपण बघितलं गोषवारा घेतला तर समजून येते की कणकवली शहरामध्ये बँका असतील म्हणा किंवा अन्य जी काही ग्रोसरी असतील म्हणा किंवा अन्य दुकानं जी काय असतील याच्यामध्ये आपणास जी काही शांतता दिसते याच्यावरून हा अंदाज बांधता येतोय की कणकवली शहरातील चौथ्या दिवशी कणकवली वासियांना आणि लगतच्या गावांमध्ये जो काही जनता कर्फ्यू पाळण्यात आलेला आहे त्याचा परिणाम दिसून येतोय आणि एकंदरीतच कणकवली शहरामध्ये कडकडीत बंद जो आहे तो चौथ्या दिवशी सुद्धा यशस्वी होत असतानाच आपणास दिसून येतोय. कणकवली तहसीलदार कार्यालयात तर नेहमीच पक्षकारांची गजबज असते. आपल्या विविध कामासाठी लागणारे दाखले आणि महसूल विषयक अन्य कामांसाठी तालुकावासियांची तहसील कार्यालय आणि सेतू कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी असते. पण जनता कर्फ्यूच्या सलग चौथ्या दिवशी तहसील कार्यालयात नगण्य असेच पक्षकार दिसत होते.
जनता कर्फ्यूच्या आजच्या 4थ्या दिवशी प्रशासकीय कार्यालयांमध्ये काय नेमकी अवस्था आहे बघण्यासाठी आपण आता पोहोचलो आहोत कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये सुट्टीचा दिवस वगळता नव्हे तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जर काय कार्यालयीन कर्मचारी उपस्थित असतील तरी सुद्धा अभ्यागतांची खचाखच गर्दी कायमचीच ठरलेली असते. परंतु आत्ता जनता कर्फ्यूच्या 4थ्या दिवशी आपण आता आहोत कणकवली तहसील कार्यालयामध्ये. आपण दिसतोय की इथं बाहेर ही लॉबी आहे. लॉबीमध्ये सुद्धा बघितलं आपण तर चिट पाखरू नाही आहे. त्यानंतर आपण बघतोय आता आतमध्ये जाऊन इथं महसूल शाखा असेल म्हणा किंवा अन्य जी टेबल आहेत महत्त्वाची ज्यांच्याशी जनतेशी थेट संबंध येतो अशा टेबलांवरती आपण बघतोय की काय नेमकी कार्यालयामध्ये अवस्था आहे. आपणास दिसतं इथं की सर्व कार्यालयामध्ये बघितलं आपण तहसील कार्यालयामध्ये तर सर्व क्लार्क असतील म्हणा किंवा अव्वल कारकून असतील सर्व स्टाफ जो आहे तो इथं उपस्थित आहे. परंतु अभ्यागत कोणीही इथं दिसून येत नाही आहे. थोडक्यात काय तर आपण बघितलं तर जसं आपण कणकवली शहराचा आढावा घेत असतानाच बाजारपेठेचा आढावा घेतला, मेडिकल शॉपी असतील म्हणा किंवा आपण पोस्ट ऑफिसचा आढावा घेतला, त्यानंतर अगदी आपण बँकांची बँक असणारी स्टेट बँक तिथं गर्दी आहे का हे बघितलं. तर त्यानंतर आपण आता आलो आहोत कणकवली तहसील कार्यालयामध्ये. आपण ह्या तहसील कार्यालयाच्या ह्या लॉबीमध्ये बघतो. लॉबीमध्ये सुद्धा आपणास एखादा हा असा म्हणजे अभ्यागत जो आहे तो फक्त दिसतोय. परंतु नेहमी खचाखच गर्दीनं भरून असणार आहे तहसील कार्यालय. या तहसील कार्यालयामध्ये बघितलं आपण तर आत्तासुद्धा या घडीला अभ्यागत अगदी मोजून 2 किंवा 3च दिसून आले आहेत. थोडक्यात बघितलं तर कणकवली शहरातील जनता कर्फ्यूच्या निमित्तानं 4थ्या दिवशी सुद्धा आपण बघितलं तर कडकडीत बंद जो आहे किंवा जनतेनं स्वतःहून इथं स्वेच्छेनं जो काय कर्फ्यू पाळलेला आहे, जनतेच्या मनातून आलेला हा कर्फ्यू आहे की नाही आपणास ही कोरोनाची साखळी तोडायचीच आहे आणि त्यासाठी अगदीच अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आहे, नाहीतर आपण घरातच थांबायचं आहे. हे जनता स्वेच्छेनं पाळते. हे कणकवलीकरांचं यश म्हणावं लागेल. जनता कर्फ्यू दरम्यान शहरात खासगी दवाखाने, मेडिकल स्टोअर्स उघडे आहेत. पण केवळ कणकवलीच नव्हे तर शहरालगतच्या 4ही दिशांलगतच्या गावात कणकवलीप्रमाणेच कडकडीत बंद असल्यामुळे शहरातील खासगी दवाखान्यातील ओपीडी असून नसल्यासारखीच आहे. याबाबत शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मंदार नानल यांची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. आता सध्या तरी जनता कर्फ्यू चालू असल्यामुळं पेशंटची संख्या बरीच कमी झाली आहे. पेशंट टाळत आहेत जनरली कणकवलीमध्ये येण्यासाठी वगैरे असं. आणि शक्यतो फोनवरून आधी चौकशी करतात तुम्ही आहात किंवा नाही. आणि असेल तर मग समजा जर यायचं झालं तर मग त्यांना वेळ देऊन तेवढ्या वेळेत ते येऊन जातात. मग इथं गर्दी होऊ नये किंवा आपण गर्दीत थांबू नये याच्यासाठी ते त्यांचा प्रयत्न चालू असतात. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा सोमवारपासून मागील 3 दिवसात ओपीडी संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. कणकवली शहरामध्ये वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवलीवासियांना जी स्वेच्छेनं जनता कर्फ्यूची हाक दिली होती ती जवळपास 100% कडकडीत बंदला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. कणकवली शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेमकी अवस्था काय आहे, ओपीडी कितपत कमी आहे वाढलेली आहे ह्या दरम्यान हे विचारणा करण्यासाठी आपण आता आलो असता बघितलं तर कणकवली शहरामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच्यामध्ये ओपीडी सुद्धा बघितलं आपण तर रोडावलेली आपल्याला दिसून येते. यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे MS डॉक्टर सहदेव पाटील. पाटील सर, काय सांगाल? जनता कर्फ्यू रविवारपासून सुरू झाला आहे कणकवली शहरामध्ये. सोमवारपासून बघितलं आता 4था दिवस जो आहे जनता कर्फ्यूचा, 3 दिवस वर्किंग डे होते. ह्या 3 दिवसांमध्ये ओपीडीची अवस्था काय आहे नेमकी? तसं बघायला गेलं तर आपल्याकडे ऑन ॲन ॲव्हरेज दिवसाला 150 ते 200 OPD होत होती यापूर्वी. गेल्या 2-3 दिवसापासून लॉकडाऊन 18, 19, 20 जे प्रमाण 50 ते 60% कमी येऊन लोकांची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आणि OPDला व्हेकल हे ते वगैरे नसल्यामुळं वगैरे OPDला लोक वगैरे यायची कमी झालेली आहेत. गर्दी वगैरे सर्वच कमी आहे. आणि नवीन OPD प्लस जुनी OPD, मग जुन्या जे रुग्ण आपल्याकडे आहेत डायबेटिक, हायपरटेन्शन त्यांना वगैरे आम्ही घरपोच औषधं देतो. त्यांना म्हणजे साखळी तोडण्यासाठी मदत व्हावी, त्यांना संसर्ग लागू नये. जे डायबेटिक, हायपरटेन्शन वगैरे रुग्ण किंवा कॅन्सर रुग्ण आहेत अशा रुग्णांना आम्ही घरपोच औषधं डायबेटिक, हायपरटेन्शनची व कॅन्सर देण्याची सोय केलेली आहे. आणि जी सध्याची जी OPD आहे ती खरोखरच कमी झाली. आणि लॉकडाऊनचा जर फरक बघायला म्हटला तर जे आमच्याकडं सॉफ्ट कलेक्शन सेंटर वगैरे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी 40% त्याच्यामध्ये फरक जाणवत आहे. याचा अर्थ कुठंतरी लोकांनी जो स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे जे बंद पाळलेलं आहे ते आरोग्यासाठी यशस्वी होत आहे असं मला म्हणायचं. एकंदरीत कणकवली शहरात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून जनतेनं स्वतःच्या, जनतेच्या, समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्याचा वज्र निर्धार केलाय.
कणकवली शहरातील वाढती कोरोनाची संख्या रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरवासियांनी जो उत्स्फूर्त बंद पुकारलेला आहे, या बंदचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आपण आढावा घेतला असता बघितलं की कणकवली शहरामध्ये सर्वत्रच कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सुप्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काही कवितेच्या ओळी आहेत ज्या या कोरोनाच्या काळात माणसानं कसं वागावं हे सांगू शकतात आणि त्या ओळी ज्या आहेत, त्या काव्यपंक्ती ज्या आहेत, त्या मुद्दाम इथं सांगाव्याशा वाटतात. कवी गुलजार म्हणतात, बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की जरूरत क्या है, सबको मालूम है बाहर की हवा है कातिल, यूं ही कातिल से उलझने की जरूरत क्या है, जिंदगी एक नेमत है उसे संभाल के रखो, कब्रगाहों को सजाने की जरूरत क्या है, दिल बहलाने के लिए घर में वजह बहुत काफ़ी, दिल बहलाने के लिए घर में वजह बहुत काफ़ी, यूं ही गलियों में भटकने की जरूरत क्या है, यूं ही गलियों में भटकने की जरूरत क्या है. सुप्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काव्यपंक्ती आपण जर वाचल्या किंवा नजरेखालून घेतल्या तरी सुद्धा आपल्याला समजून येतं की कोरोनामध्ये माणसानं कसं वागावं. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. वैभववाडी तळेरे कोल्हापूर मार्गावर कोकीसरे नारकरवाडी इथं शंकराच्या छोट्या मंदिरात नागदेवता अवतरली. नागराजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनीही उपस्थिती दर्शवली होती. वैभववाडी शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नागदेवता प्रकट झाली. त्यामुळे दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोकीसरे गावच्या हद्दीत वैभववाडी तळेरे मार्गावर हे छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात श्रावण सोमवारी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येत असतात. सोमवारी दुपारी या मंदिरातील एका पिंडीवर नागदेवता प्रकटली. शंकराच्या पिंडीजवळ हा नागराज ठाण मांडून होता. 2 तास हा नाग या मंदिराच्या पिंडीजवळ असल्यानं रस्त्याकडेला असलेल्या या मंदिरात नागराजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनीही उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान शंकराच्या मंदिरात नागराज अवतरल्यानं याची चर्चा पंचक्रोशीत होत होती. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, EIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. दोडामार्गचे वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे आणि त्यांचे सहकारी यांनी वन खात्याअंतर्गत येणाऱ्या अनेक कामांमध्ये मोठी अफरातफर केल्याचं सांगत राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध तोड झाल्यानं त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी बांबर्डे येथील शेतकरी सिद्धेश राणे आणि संदेश राणे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. वन विभागाच्या बांबर्डे इथं झालेल्या वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, सौर कुंपण कामात अफरातफर, हेवाळे बांबर्डे वनक्षेत्रात झालेली वनबंधाऱ्यांची दर्जाहीन कामं, हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेले वनाधिकारी आणि वनसंवर्धनाबाबत अनेक गोष्टीत लाखोंची अफरातफर केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यासाठी दोडामार्ग वनक्षेत्रपालांसह कोनाळ वनपाल आणि वनसंरक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी तसेच वन्य प्राणी आणि हत्तींकडून झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई पंचनामे करूनही अजूनही न मिळाल्याने हे उपोषण करत असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. वनविभाग कार्यालयालगत हे उपोषण सुरू असून या आंदोलनाला अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळतोय. उपोषणाला शिवसेना उपतालुका प्रमुख दौलतराव राणे यांसह भीमराव राणे, मदन राणे, भाग्य
राकेश राणे, दयानंद राणे आदींनी प्रत्यक्ष पाठिंबा दर्शवलाय. तर सेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, विभाग प्रमुख विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनीता खाडी, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस, शैलेश दळवी यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवलाय. बाबूराव धुरी यांनी या प्रश्नी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांचंही लक्ष वेधलंय. उपोषण सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं. अद्याप कोणत्याही वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या उपोषणाला भेट दिलेली नाही. मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोवर माघार नाही, अशी भूमिका शेतकरी राणे यांनी घेतली आहे. आम्ही हेवाळे बांबर्डेमधील शेतकरी आहोत. राखीव फॉरेस्टमध्ये झालेली अतोनात तोड, बांबर्डेमध्ये राखीव फॉरेस्टमध्ये झालेली अतोनात तोड याला जबाबदार वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्या संगतमताने हे झालेलं आहे. परत फेन्सिंगमध्ये लाखोची झालेली अफरातफर, परत सिमेंट कॉन्क्रीट बंधारे, बोगस दर्जाचे बंधारे असताना सुद्धा आम्ही त्यांना तक्रार करून सुद्धा त्यांनी ठेकेदाराला पेमेंट काढून दिले व आमची नुकसानी होऊन 3 महिने झाले. हे पंचनामे ह्यांनी पाठवलेले पंचनामे होऊन वनक्षेत्रपाल यांच्याकडे आपल्याकडे ठेवून यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाकडे पाठवलेले नाहीत. यांनी आपला मनमानी कारभार चालवलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे आहेत व वनपाल प्रकाश वारंग असे वनरक्षक दत्ता मुकाटे व भास्कर डोंगरे, वनरक्षक भास्कर डोंगरे याला सर्वस्वी यांच्यावर कारवाई जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, अशी आमची शेतकऱ्यांमध्ये मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची फेरनियुक्ती थांबवण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन छेडलं. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती करा अशी मागणी करण्यात आली. आज जे इथं आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे, मुळात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. आम्ही मागील किमान 1 वर्ष ते 8 वर्षापासून या अभियानामध्ये कार्यरत आहोत आणि गरिबातील गरीब कुटुंबांच्या उपजीविकेच्या वाढीसाठी आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी हे अभियान काम करतं. अतिशय चांगल्या पद्धतीने हे फील्डमध्ये काम सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत 10/9/2020ला एक उमेद एमएसआरएल मार्फत एक निर्णय आला, आदेश वजा, की ज्याच्यामध्ये जे कंत्राटी स्वरूपात कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना 10/9/2020 रोजी ज्यांचा करार संपत असेल त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये. तसेच नजीकच्या काळात ज्यांचा करार संपतो आहे त्यांनाही पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये. सर, ह्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यातील किमान 37 अधिकारी कर्मचारी हे याच्यामुळे बेरोजगार होत आहेत. अचानक त्यांना नोकरी गमावी लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. उर्वरित जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती देखील येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये हीच परिस्थिती समोर ठाकलेली आहे. तर हे अतिशय वेदनादायी आहे. याच्यामुळे जेवढं कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे तेवढंच समुदाय स्तरावरती जे काम उभं राहिलेलं आहे गरिबी निर्मूलनाचं, ते काम अजून पुढे नेणं खूप आवश्यक होतं. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती गाव स्तरावरती ज्या वेगवेगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत, आर्थिक सोर्स गमवावा लागलेला आहे कुटुंबांना, त्यासाठी उमेद अभियान खूप चांगलं काम करत आहे. आता खरी अभियानाची गरज असताना जर अशा पद्धतीनं स्टाफ कमी होत असेल तर काम कुठेतरी खोळंबणार आहे आणि हे अन्यायकारक असल्याने याबद्दल सन्माननीय शास्त्रीय यंत्रणेचं लक्ष वेधण्यासाठी ही 1 दिवसीय धरणे आंदोलन घेतलेलं आहे. आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला. आम्ही याबाबतीत निवेदन दिलं आणि त्याबाबतीत पाठपुरावा केला जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये आम्हाला आशा आहे की सन्माननीय शासन यंत्रणा या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करेल आणि अभियानाची कामाची गरजू कुटुंबांच्यासाठीची आवश्यक असलेली हे अभियान, ही योजना नियमित चालवण्यासाठी शासन निश्चित विचार करेल असा आम्हाला विश्वास आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. कोरोनाबाबतची यंत्रणा योग्य पद्धतीने राबवली जात नाही. जिल्ह्यात गेलेल्या कोरोनाच्या बळींना आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांनी केली आहे. आज खरोखर आरोग्य यंत्रणा चांगलं काम करत आहे, परंतु त्याचं योग्य नियोजन या ठिकाणी होत नाही असं मला वाटतं. कारण कोरोना ज्यावेळी ह्या भागात नव्हता त्यावेळी चांगल्या प्रकारचं लॉकडाऊन किंवा काही बंदी ह्या संपूर्ण जिल्ह्यात घातल्या गेल्यात, परंतु त्यावेळी या ठिकाणी असलेली यंत्रणेने हा कोविड किंवा कोरोना आपल्या जिल्ह्यात येईल आणि त्याचा हाहाकार होईल ह्याची पूर्व कल्पना असतानासुद्धा काही तरतूद केली गेली नाही. ह्याचं थोडं दुःख वाटतं. या ठिकाणी जर घटक पक्षांना एकत्र घेतलं असतं, पालकमंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील यांनी, आणि याच्यावर जर निर्णय घेतला असता तर अनेक लोक चांगला सल्ला या ठिकाणी दिला असता. जी आज गोष्ट या ठिकाणी घडल्यानंतर आज सर्वांना वाटतं की आपल्याकडे कोविड सेंटर झाली पाहिजेत. मी या प्रसंगी सांगेन, ज्यावेळी कोविड महामारी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये अनेक हॉस्पिटल निर्माण केली गेली, परंतु तशा प्रकारचं हॉस्पिटल सिंधुदुर्गात केलं गेलं नाही. आज त्यामुळेच काही नामवंत किंवा गोरगरीब असेल या महामारीमुळे मृत्युमुखी पडत आहेत. आपले आरोग्य यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं या प्रसंगी बोलावंसं वाटतं. परंतु या प्रसंगी मी तुम्हाला एवढं सांगेन आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टीचा विचार या भागाचे पालकमंत्री, सन्माननीय जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा आणि संबंधित सरकारी यंत्रणेने, मला जे वाटतं ते मी सांगतो की आज या कोरोनाचे जे रुग्ण आहेत ह्या रुग्णांची 2 गटामध्ये विभागणी केली तर आपण निश्चित 100% म्हणत नाही, परंतु 90% तरी आपण मात करू शकू. कारण आज आपल्याकडे जे बेड आहेत ते बेड कमी आहेत आणि त्यामुळे यंगस्टर किंवा पूर्व ज्यांना आरोग्याचे इफेक्ट नाही आहेत किंवा आरोग्याच्या काही जे आजार आहेत ते नसलेल्या लोकांना आणि आजार असलेल्या लोकांनासुद्धा एकत्रित ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रकार सुरू आहे. आणि त्यामुळेच त्या ठिकाणचे बेड आज फुल होतात आणि त्यामुळे खरोखर अति आजारी असलेल्या कोरोनाबाधित पेशंट त्या ठिकाणी ट्रीटमेंट होत नाही. जर या ठिकाणी यंगस्टर असतील ज्यांना पूर्व आजार नसतील, या ठिकाणी कोविडचे जे आजाराची भीती असते ती म्हणजे डायबिटीस, शुगर लेवल अपडाऊन होणं, ब्लड प्रेशर अपडाऊन होणं आणि अदर आजार, दम्यासारखा असेल, कॅन्सर असेल, हार्ट पेशंट असतील, हे अशा प्रकारचे जे ऑलरेडी झालेले ज्यांना आजार झालेले पेशंट आहेत आणि ज्यांना कोविडने पकडलेलं आहे किंवा ज्यांना कोविड झालं आहे, पॉझिटिव्ह झालेत, त्यांची जर स्वतंत्र यंत्रणा राबवली गेली आणि जे यंगस्टर आहेत आणि ज्यांना कोविड झालेला आहे आणि त्यांना प्रायमरी स्टेजवर औषधोपचार करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल प्रत्येक तालुक्यात जर निर्माण केली गेली आणि त्यामध्ये एखादं पेशंट जर सिरियस होत असेल तर त्याला ओरोससारख्या ठिकाणी हलवलं तर ओरोसमधील जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत एक चांगलं
इलाज त्या ठिकाणी त्या लोकांना होऊ शकतो आणि त्यामध्ये प्राण वाचू शकतात. परंतु आज गेलेले प्राण आहेत ह्यामध्ये कुठेतरी आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ही जबाबदार निश्चितच आहे आणि म्हणूनच आज लोक त्यांच्यावर आरोप करतायत असं माझं मत आहे. एक गोष्ट मी सांगेन की आरोग्य यंत्रणा असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल, कोविड कंट्रोल करण्यासाठी चांगला प्रयत्न करत होते. परंतु आमचे जे सण आलेत या सणामध्ये अनेक स्थानिक लोक, त्यामध्ये सरपंच असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार असतील, पालकमंत्री असतील, कलेक्टर असतील, सर्वांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा काही लोक, अतिउत्साही लोक हे या सिंधुदुर्गामध्ये आले आणि त्याचाच कुठेतरी दुष्परिणाम हा ह्या चतुर्थीच्या काळात झाला. आणि ज्याप्रमाणे आता तुम्ही म्हणता काही नामवंत लोक, आर्थिक स्थितीने सुद्धा चांगले असलेले लोकसुद्धा कोरोनामध्ये वाचू शकले नाहीत. यासाठी निश्चितच मी म्हणेन की संपूर्ण यंत्रणा, फक्त आरोग्य यंत्रणा नाही तर संपूर्ण यंत्रणासुद्धा कुठेतरी याला 5-10% जबाबदार आहे. आणि म्हणूनच लोक बोलतात आणि त्यामुळे त्यांना ऐकून घ्यावं लागतं. परंतु मी आरोग्य यंत्रणेला दोष देणार नाही, कारण आरोग्य यंत्रणेने चांगला प्रयत्न आपल्या परीने करतायत. आज 1900 कोरोनाबाधित लोक बरेसुद्धा झालेलं कुठेतरी आरोग्य यंत्रणा सांगते. परंतु मृत्यूचं प्रमाणसुद्धा आता वाढलेलं आहे. त्याच्यावरसुद्धा त्यांनी निश्चित विचार करावा आणि कुठला तरी एक चांगला मार्ग, आणि प्रायव्हेट जी हॉस्पिटल आहेत, जिल्हाधिकारी यांनी याच्याबाबतीत सुद्धा विचार करावा, पालकमंत्र्यांनी विचार करावा. कारण लोकांना आज इलाज होणं महत्त्वाचं आहे आणि त्या इलाजासाठी आवश्यक असणारं प्रायमरी स्टेजचा इलाज होण्यासाठी आज जरी कोविडचा आजार मोठ्या आजारवाल्यांना झाला असेल, त्यांना भले तुम्ही ओरोसीला ठेवा, परंतु प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटरच्या कोविडसाठी कॉट काहीतरी निर्माण कराव्यात. काही प्रायव्हेट हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत, सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी वापरावीत, म्हणजे जो कोविडचा जो प्रसार वाढलेला आहे तो कुठेतरी थांबेल असं या प्रसंगी वाटतं. आणि एक सांगतो की आत्ताच माझ्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवल्यानंतर मी माझ्या कुटुंबातील टेस्ट घ्यायला गेलो, परंतु टेस्टचा रिपोर्ट यायला 6 दिवस लागतात, 5 ते 6 दिवस. ह्या बाबतीत थोडं यंत्रणेने सतर्क राहून लवकरात लवकर जर रिपोर्ट दिला, कारण ज्यावेळी त्याचं टेस्ट घेतली गेली, स्वॅब टेस्ट घेतली गेली, त्याच्यानंतर ती व्यक्ती घरात वावरत होती किंवा समाजात वावरत होती आणि रिपोर्ट त्याचा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला क्वारंटाईन केलं जातं. मग मधल्या 6 दिवसाच्या पिरियडमध्ये किंवा 5 दिवसाच्या पिरियडमध्ये हा कोरोनाचा प्रसार त्यांच्याकडून झालेला असेल असं मला वाटतं. आणि म्हणून आलेली टेस्ट ही लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट, अहवाल हा त्या व्यक्तीला जावा अशी मला एक विनंती आहे. आज कुडाळने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला खरोखर, कारण साखळी तोडणं हे महत्त्वाचं होतं आणि साखळी तोडण्यासाठी कुडाळने निर्णय घेतला. कुडाळचा निर्णय पाहून काही आजूबाजूच्या छोट्या गावांनी सुद्धा कुडाळ तालुक्यातील निर्णय घेतला. त्यानंतर काही तालुक्याच्या ठिकाणामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर कणकवलीसारख्या ठिकाणी घेतला गेला, परंतु मालवण, सावंतवाडीला घेतला गेला नाही. मग जर कुडाळमध्ये जनता कर्फ्यू घेतला गेला आणि कडक पाळला गेला, परंतु कुडाळमधील लोक सावंतवाडीमध्ये गेले, काही कुडाळमधील लोक हे मालवणला गेले, काही कणकवलीतले लोक हे देवगड वैभववाडीला गेले, मग या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाला नाही का? किंवा त्या ठिकाणी असलेल्या त्या तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये गेले त्या तालुक्यामधील कोरोनाग्रस्त लोकांना हे भेटले नाही का? आज सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं का? मग जर करायचं असेल, निश्चित चांगलं केलं. मग जर जनता कर्फ्यू करून किंवा कडेकोट बंद करायचं असेल तर संपूर्ण जिल्हा झाला असता तर अधिक फायदेशीर हे झालं असतं असं मला वाटतं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. देवरुख एसटी आगाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेत. काही बस फेऱ्या जाणीवपूर्वक बंद केल्यामुळे विद्यार्थी वर्गाला देखील मनस्ताप सहन करावा लागतोय, अशी नाराजी देवरुख वायंगणीचे सरपंच सुरेश खडशी यांनी व्यक्त केली आहे. एस टीची समस्या म्हणजे वायंगणी नवेलेवाडी आम्ही एस टी कोरोनाच्या याच्यामध्ये मागत होतो. कोरोना आमच्याकडे नसताना वायंगणी मुक्त होतं, कोरोनामुक्त होता. तर आमचा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये एस टी सुविधा किंवा तिथून देवरुखला डॉक्टरकडे यायला लोकांना काही सुविधा नव्हत्या. ज्या गावामध्ये कोरोनाचा प्रभाव होता तिथे 6 गाड्या सोडल्या होत्या आणि मी वायंगणीची एस टी मागायला निवेदन दिलं, लेखी निवेदन मागायला निवेदन दिलं तरी त्या मॅडमनी आगार प्रमुखांनी दिलं नाही, पाठवून दिलं नाही. मला बोलतात 20 जणांचा पास द्या म्हणून. मग इतर आता तालुक्यामध्ये पूर्ण देवरुख डेपोच्या गाड्या चालू होत्या आणि वायंगण्यावरतीच 20 पास मागायला लागल्या मॅडम. तर बोललो 20 पास कशासाठी? बाकीच्या गावातून तुम्ही गाड्या सोडल्या त्यांचे पास दाखवा मला, तर दाखवत नाही. आणि मॅडमची बदली मागण्यासाठी मी 26 जानेवारीला उपोषणला पण बसलो होतो. त्यावेळेला उपोषणला असताना जिल्हा परिषदचे अध्यक्ष रोहनजी बने साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांची बदली करतो, तुम्ही उपोषण सोडा म्हणून, त्याचा विचार करतो मी. तर त्याचा आज तागायत बदली मागितलेली ते बदली देत होतच नाही. आणि मॅडम सांगतात तुम्ही कोणाकडेही जावा, ती बदली होऊ शकत नाही, माझी कोणी करू शकत नाही. तर आज जर मी संगमेश्वर तालुक्यामध्ये एक सरपंच म्हणून असून सरपंच आम्ही आणि अजून भागातले काही तक्रारदार आहेत, त्यांच्या तक्रार कोणच दखल घेत नाही. परिवहन मंत्र्यांकडे कागदपत्र पाठवले, डीसींशी बोलणं झालं, डीसींना दिले, कोकण विभागीय अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं, तरी त्याचा कोणी दखल आजपर्यंत घेतलेली नाही. नेमकी समस्या म्हणजे आगार प्रमुखांची पहिली तात्कालीन बदली करण्यात यावी. प्रमुख मागण्या म्हणजे एसट्या वेळेत सुटल्या पाहिजेत, हेच आमचं प्रमुख मागणी आहे. आणि तिथला व्यवहार सगळा ढसाल झालेला आहे आगारचा, तो व्यवस्थित सुरळीत चालावा, नाही याच्याशिवाय आमचं काही म्हणणं नाही. आणि तिथल्या आधी मेन आगार प्रमुख आहे त्यांची हक्कलपट्टी करण्यात यावी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुडाळ शहरात कडकडीत 8 दिवस बंद पाळण्यात आला. गुरुवारपासून पुन्हा नेहमीप्रमाणे कुडाळ शहरातील सर्व दुकानं नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी. कुडाळमध्ये 16 ते 23 सप्टेंबर असे तब्बल 8 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. जनता कर्फ्यू आहे. आज 8 दिवस पूर्ण होतात. स्थिती आपली बघतोय तब्बल 8 दिवस ही कुडाळची बाजारपेठा ज्या आहेत, मुख्य बाजारपेठ बंद आहे. निश्चितच जनतेच्या वतीने जनता कर्फ्यू पाळण्यात आलेला आहे. जनजीवनावर त्याचा फार मोठा परिणाम पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत जे नेहमी असतात व्यवसायानिमित्त. काय सांगाल, कसा 8 दिवस बंद होता? कडकडीत बंद आहे. लोकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? आमच्या व्यवसायात गेली 6 महिने व्यवसाय पूर्णपणे बंदच आहे. फक्त घराकडे थारा होत नाही, उदरनिर्वाहासाठी रिक्षाच आहे. त्याच्यामुळे काहीतरी मिळेल यासाठी आम्ही नाक्यावर जाऊन थांबतो रिक्षा स्टँडवर. येत्या जे 8 दिवस गेले बंद आहे, त्यावेळी धंदा कसा आहे? बिलकुल धंदा नाही. लोक बाहेर पडतात? अजिबात नाहीत. रेल्वे वगैरे येते त्याचं भाडी आम्ही मारतच नाही. मारत नाही, कारण कोरोनाच्या संदर्भात. कुडाळमध्ये जी रुग्णसंख्या वाढली ती तोडण्यासाठी, जी साखळी तुटण्यासाठी जो बंद पाळला, त्याबद्दल काय सांगाल? कुडाळ जी बंद पाळलं त्याच्यापेक्षा जर आणखी काही व्यवस्था केल्या असत्या
प्रत्येकाला मास्क बांधण्याची बांधील केलं असतं किंवा जी गर्दी करतात, काही दुकाने अतोनात गर्दी असते कुडाळ शहरात, ते जर रोखण्याचा प्रयत्न आणखी ह्याच्यापेक्षा कुडाळात पेशंट वाढण्याची शक्यता कमी होती झाली असते. त्याच्यामुळे आजही मोबाईलच्या दुकानात चपलाच्या सेल असतो, तिथेही लोकांची अतोनात गर्दी असते आणि नगरपंचायत या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. काय कसं धंदा आहे गेले 8 दिवस? धंदा एकदम थंड आहे. दिवसाला 2-3 भाडीच बसतात, बाकी काय. आणि लोक कुठे बाजारात येत नाहीत, काय नाही. पण बंद पाडलं तर चांगलं केलं का? बंद पाडलं हे चांगलं केलं, पण त्याच्यासाठी त्यांनी पहिलं नियोजन काहीतरी केलं पाहिजे होतं. आता कसं जर चतुर्थीच्या आधी जर त्यांनी म्हणजे माणसं जर आली नसती किंवा जर हा प्रादुर्भाव झाला नसता तर ही वेळ आली नसती. आणि लोक सोशल डिस्टन्सिंग हा विषय पाळत नाहीत. काय गेले 6 महिने तुमचा धंदा कसा आहे आणि घर कसं चालतं? काय नाही, आता काय धंदा होणार आहे आशेवर येतो आणि संध्याकाळी रिकामी जातो. आता ह्या रिक्षावाल्यांना दुपारी 1-1.5 वाजता त्याने गाडी लावली, अजून त्याची गाडी हल्ली नाही. किती रिक्षा? इथे आम्ही साधारण 15-16 रिक्षा लावतो. उद्यापासून पुन्हा रेग्युलर चालू होईल? उद्यापासून पुन्हा रेग्युलर आहे, पण काय फरक नाही पडणार. लोक बाजारात यायलाच बघत नाहीत. आणि आता प्रत्येक गावात तुम्हाला काय पाहिजे त्या वस्तू मिळतात, त्याच्यामुळे खास बाजार करण्यासाठी कुडाळला यायची गरज नाही असं लोकांचं म्हणणं आहे. 6 महिने तुमचं रिक्षा चालत नाही व्यवसाय, काय अपेक्षा शासनाकडून किंवा राजकारण्याकडून? शासनाकडे अपेक्षा का धरायच्या आहेत आणि का धरायच्या, किती धरायच्या? शासन कोणाला काय म्हणून देऊ शकणार आहे? सगळ्यांवर संकट आहे. प्रत्येकाने अपेक्षा, शासन सर्वांचे प्रत्येक अपेक्षा पूर्ण करू शकतं का? ह्या सर्व संकटावर मात करून स्वावलंबी होऊन स्वतः म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे आणि गेलंच पाहिजे. कुडाळ चतुर्थीनंतर रुग्ण जे वाढले, कोण कारणीभूत आहे? काय कारणीभूत आहे त्याला? आम्ही या विषयावर काय बोलू शकत नाही. नागरिक म्हणून खुलेआम बोला ना. प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने जबाबदारी झिडकार उपयोगाची नाही. दुकानात होणारी गर्दी कमी करण्यासाठी दुकानदाराने प्रयत्न केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे, हे पाळतच नाही. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे तरी पण आम्ही आमच्या रिक्षा चालू ठेवलेल्या आहेत. आम्ही एवढं काटेकोरपणे वागत आहे की आम्हाला आमच्याकडे येणाऱ्या भाडेकरूला सुद्धा आम्ही पहिलं मास्क बांधा नंतर बसा हे सांगतोय. हे सगळं पाळलं तर एवढे पेशंट कुडाळ शहरात वाढू शकले नसते. जिल्हा 8 दिवस बंद ठेवला तर चालू शकेल? महिनाभर बंद ठेवलं तर चालू शकेल. जनता कर्फ्यू हे झालंच पाहिजे. आणि सक्त जे मास्क वापरत नाहीत, ज्यांच्या दुकानात गर्दी होते, लोक सोशल डिस्टन्स वापरत नाहीत, अशा लोकांना दुकानदारावर कारवाई केली पाहिजे, तरच हे साखळी तुटू शकते. निश्चित तीव्र भावना जेव्हा काही रिक्षा चालक आहेत आणि त्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत, जे नागरिक फिरतायत, आपण बघतोय की कडकडीत बंद आहे कुडाळ शहर. आणि आज 8 दिवस हे कुडाळचं चित्र आहे, बंद पाहायला मिळतं. मात्र रिक्षावाल्यांचा एक आढावा घेतला तर त्यांचं म्हणणं आहे की 8 दिवस नाही, महिनाभर बंद पाळा. मात्र जे नियम कडक झाले पाहिजेत, मास्क वापरणं गरजेचं आहे, मास्क वापरला जात नाही, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला जात नाही, यामुळे कोरोनाचे रुग्ण कुडाळ शहरामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. एकंदर आज 8 दिवस होतील, कुडाळ शहर बंद आहे, कडकडीत बंद 8 दिवस स्वयंपूर्ण पाळण्यात आला. उद्यापासून जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर होईल. मात्र पुन्हा एकदा कडक नियम करण्याची मागणी या रिक्षा चालकांनी सर्वसामान्य नागरिकांनी केली पाहायला मिळते. कॅमेरामन अर्जनचा भरत सिंधुदुर्ग कुडाळ. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. अंबुजा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा कल्याणी फाउंडेशन ट्रस्ट तर्फे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करता येणार आहे. यात कोणतीही फी आकारली जाणार नसून 42,000 स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. आणि मुख्यच म्हणजे चांगल्या नोकरीची हमी सुद्धा मिळणार आहे. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन राजीव देवीदास नाडकर्णी यांनी केलंय. मी राजीव देवीदास नाडकर्णी, गाळेल बांधा सावंतवाडी येथील असून डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
ह्या कोर्ससाठी अंबुजा इन्स्टिट्यूट आणि कल्याणी फाउंडेशनचा मी जिल्हा समन्वयक म्हणून काम करत आहे आणि आमच्या संस्थेमार्फत गरीब आणि होतकरू मुलांसाठी रोजगार निर्मितीसाठी हे प्रशिक्षण चालू करण्यात येत आहे आणि आगामी काळात सुद्धा अशा अनेक योजना आमच्या मार्फत राबवण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्रामीण भागातील गरीब मुलं आणि होतकरू मुलांचा रोजगार कायमस्वरूपी रोजगार मिळावा या उद्देशाने ही संस्थेचं कार्य चालू आहे. तेच ते गरीब मुलांसाठी आणि ग्रामीण भागातील जे आता अनेक अडचणींना सामना करतायत शेतीच्या दृष्टीने किंवा इतर त्यांना रोजगार मिळावा आणि कुटुंबाला हातभार लागावा आणि संपूर्ण भारतात जे ग्रामीण भागातील मुलांना विशेष करून गरीब अशा लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा हे त्यांचं संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि ही 3-4 वर्ष त्यांचं एम आहे की ग्रामीण भागातून रोजगार निर्मिती उपलब्ध होईल. हा कोर्सचा टोटल 13 महिन्याचा कालावधी असतो. आमच्या सेंटरवर 1 महिना मुलं असणार तिथं आम्ही बेसिक त्यांना नॉलेज वगैरे देणार. त्यानंतर चांगली 2 स्टार 3 स्टार हॉटेल असतात त्या हॉटेल्सवर मुलांना 12 महिने तिथे असणार आणि त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग आणि विशेष करून त्यांना तिथं राहण्याची आणि जेवणाची वगैरे सगळं फ्री आहे. त्याशिवाय त्यांना स्टायपेंड मिळतो आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना कसल्याही प्रकारची फी नाही आम्ही घेत. 1 रुपयाची फी घेत नाही. त्यांना तिथं स्टायपेंड मिळतो महिन्यात वर्षाचा जवळजवळ 42,000 त्यांना स्टायपेंड येतो. त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार. 8वी पास लिहिता बोलता यायला आलं पाहिजे आणि वयाच्या 28-32 पर्यंत आम्ही घेतो त्यांना. आणि ज्या मुलांना बऱ्याच ठिकाणी आमच्या सिंधुदुर्गातील म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा गोव्यात किंवा कर्नाटकात किंवा पुण्यापर्यंत आमची मुलं हॉटेलवर काम करतात पण त्यांच्याकडे आज सर्टिफिकेट नाही हातामध्ये काय अशीच राबतात आणि त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट असेल तर त्यांचं स्केल पण वाढवू शकतं. अशा मुलांसाठी पण विशेष करून आमचं लक्ष आहे आणि नवीन जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आता आम्ही सावंतवाडीत आहे. सावंतवाडीत जेलच्या मागे आम्ही आता ऑफिस घेतलं आहे आणि तिथं आता 1 तारीखपासून ऑक्टोबरपासून पहिली बॅच येणार. दर महिन्याला 1 बॅच असणार आमच्याकडे. असं वर्षातून 12 बॅच काढणार आणि आमचं जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक तालुक्यात आम्हाला चालू करायचे आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर चांगले प्रतिनिधी असतील 1-2 महिन्यात चालू करायचे आणि ते स्वतः जर करत असतील तर आम्ही त्याला सपोर्ट करू संस्थेमार्फत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. नाणार रिफायनरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणणारच, निलेश राणे यांचं वक्तव्य. माणगावात कोरोनाचा दुसरा बळी आणि ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी, फक्त जनता जनार्दन. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल